भूतं शरो भाव पुरुषश्चादिदैवतम् अधियज्ञो हमेवात्र देहे देहभृतां वर। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला असं सांगतात की जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ते ते ब्रह्म तद्विदुः कृष्ण मध्यात्मम कर्म चाखिलम। जे लोक ह्या जरा मरणापासून मुक्त होण्यासाठी म्हणजे ह्या जन्ममरण परंपरा कायमची आपली खंडित व्हावी यासाठी ज्याने माझा आश्रय केलेला आहे, माझ्या भक्तीचा आश्रय केलेला आहे, प्रेमपूर्वक भक्तीचा आश्रय केलेला आहे, त्या लोकांना ब्रह्म काय आहे, कर्म काय आहे, अध्यात्म काय, आधिभूत, आधिदैव आणि आधियज्ञ ह्या सर्व पदार्थांचं यथार्थ ज्ञान होतं। म्हणजे या ठिकाणी सर्व काही आत्मस्वरूप आहे किंवा आत्मस्वरूपाच्या अतिरिक्त असणारे पदार्थ हे त्याच्यावर केवळ अध्यस्त आहेत। अर्थात त्या अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यामुळं ते सर्व आत्मरूप आहेत असं त्यांना ज्ञान होतं। आणि ज्यांना हे ज्ञान झालं असे जे पुरुष आहेत त्यांना अंतकाली देखील माझ्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान राहून ते अखेर विदेह कैवल्याला प्राप्त होतात असं भगवंतांनी सांगितलं। पण हे सगळे शब्द अर्जुनाला अपरिचित वाटले, म्हणून अर्जुनाने विचारलं की किम तद् ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम आधिभूतंच किम प्रोक्त मधिदैवम किमुच्यते। अर्जुनाने विचारलं की हे अध्यात्म आधिभूत हे जे शब्द सांगितले ह्या शब्दाचं स्वरूप काय आहे, याचं लक्षण काय आहे, ह्या शब्दाची शक्ती काय आहे ते तुम्ही मला सांगावं असं अर्जुन म्हणतो। आधियज्ञ हा या देहामध्ये कोण आहे आणि तो कशा प्रकारचा आहे, आणि याशिवाय प्रयाणकालेच कथम नियोशी नियतात्मभी, तुम्ही सांगता ज्या पुरुषांनी आपल्या इंद्रिय मनाचा नियमन करण्याला समर्थ झाले असे पुरुष अंतकाली देखील मला जाणतात, माझ्या यथार्थ स्वरूपाला जाणतात। ते कसे जाणतात याविषयी माझ्या अंतकरणात शंका आहे, तेव्हा या सर्व प्रश्नांची मला उत्तरं द्यावीत अशा अर्जुनाने भगवंताकडे विनवणी केली। तेव्हा भगवान अर्जुनाला सांगतात की या ठिकाणी हे किम तद्ब्रह्म ह्या इत्यादी जे 7 प्रश्न आहेत, या 7 प्रश्न अर्जुनाने ज्या क्रमाने विचारले त्या क्रमाने त्याची उत्तरं सांगत असताना अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्गा कर्म संज्ञिताः। या ठिकाणी ब्रह्म म्हणजे परम अक्षर म्हणजे जे अविनाशी अशा प्रकारचं असणारं निरतिशय अविनाशी असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात। आणि तेच ब्रह्म प्रत्येगात्मरूपाने अनुभूती घेणं याला अध्यात्म असं म्हणतात। आणि जे कर्म असं ज्याला म्हणतात तर भूतभावोद्भव करा हा विसर्ग हा कर्मसंज्ञितः, भूतांचा सद्भाव उत्पन्न करणारा म्हणजे भूतांचा अस्तित्वाचं भूतांना अस्तित्वात आणणारा किंवा उत्पन्न करणारा असा देवतांना उद्देशून जो चरु पुरोडाशादी द्रव्यांचा केलेला देवतांच्या उद्देशाने द्रव्यत्याग त्याला या ठिकाणी कर्म असं म्हणतात असं सांगितलं। नंतर या ठिकाणी आधिभूतम क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम आधियज्ञो हमेवात्र देहे देहभृतां वर या श्लोकाचं आपलं चिंतन चालू आहे। तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आधिभूत म्हणजे जे जे विनाशी पदार्थ आहेत त्यांना आधिभूत असं म्हणतात, आणि पुरुषाचं अधिदैवतम आणि पुरुषाला अधिदैवत म्हणतात। पुरुष शब्दाचा अर्थ जीवात्मा, अधिदैवत याचा अर्थ आहे जीव, आणि आधियज्ञ हमेवात्र आणि या ठिकाणी आधियज्ञ जो आहे तो आधियज्ञ मीच आहे असं परमात्मा सांगतात। आणि त्याला विशेषण आपलं संबोधन देतात देहभृतांवर, देहधारी प्राण्यांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या हे अर्जुना, म्हणजे जो अर्जुन आहे देहधारी प्राण्यामध्ये श्रेष्ठ आहे, भाग्यवान आहे, तो कोण असेल तर ह्या सगळ्या पदांचा अर्थ जाणून घेणारा असा जो पुरुष आहे त्या किंवा ज्या पुरुषांनी देह धारण केला
त्याला जर श्रेष्ठत्व प्राप्त करायचं असेल तर त्याला हे अध्यात्म, आधिभूत, आधिदैव, आधियज्ञ, कर्म आणि अंतकालच्या प्रयाणाच्या समयी भगवत चिंतन करीत कसं मृत्यूला सामोरं जायचं आणि त्याचं फलश्रुती काय होते हे सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं आवश्यक आहे, अशा रीतीनं भगवान सांगतात. आता आपल्याला हे संत सम्राट माऊलींच्या ओव्या आपण पाहतो. तर त्या ओव्यामध्ये आधिभूत आणि आधिदैव याचं आपण पाहिलं. काही ओव्या राहिल्यात. ते सांगतात, जो परमात्माची परी दुसरा, जे अहंकार निद्रा निदसुरा, मनोनी स्वप्नीच्या ओरभारा संतोषे शिने. या ठिकाणी आधिदैव म्हणजे जीव हे सांगतात. पण जीवाचं खरं स्वरूप काय आहे? जो परमात्माची परी दुसरा. ह्या परंतु तो काय आहे? परमात्माची. खरा जीव हा काय आहे? परमात्माचा आहे. तो का म्हणे, कैची किव आणि कोठे जीव निराळा, जे असंग निर्विकार एकमेवाद्वितीय असं जे ब्रह्म आहे, सच्चिदानंद घन, ते ब्रह्म, जीव हा ते ब्रह्मच आहे, तो परमात्मा आहे. परी दुसरा, परंतु त्याला वाटतं तो आहे परमात्मा, पण त्याला काय वाटतं की मी जीव आहे. म्हणजे याचा अर्थ ब्रह्म जे सच्चिदानंद घन आहे, पण याला मी असं जड दुःख रूप वाटतो. या परमात्मा असंग निर्विकार आहे, परंतु अंतःकरणातील शरीराच्या विकारांनी मी विकारी आहे असं वाटतं आणि मी परमात्म्याहून भिन्न आहे. परमात्मा हा सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे आणि मी मात्र अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे, असं तो परमात्माची परी दुसरा, परंतु मी त्याच्याहून भिन्न आहे असं मानतो. याचं कारण काय? जर तो परमात्मा स्वरूप आहे तर त्याला मी परमात्म्याहून भिन्न आहे, अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे असं का बरं वाटलं? तर त्याचं कारण सांगतात, जे नामकारण अहंकार निद्रा निदसुरा. तो अहंकार रूपी जी निद्रा आहे त्या निद्रेमध्ये तो निदसुरा म्हणजे गाढ झोपेत आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी अहंकार ही निद्रा आहे. म्हणजे आत्मस्वरूपाविषयीची निद्रा म्हणजे अहंकार आहे. अहंकार नेमकं कशाला म्हणायचं? तर आपला जो अहम आहे तो अहम ब्रह्मास्मी असं न म्हणता देहोहम, मी देह मी आहे असं म्हणायला लागला की समजायचं त्याला अहंकाराची झोप लागली. अहंकाराची झोप म्हणजे आत्मा अतिरिक्त असणाऱ्या अनात्म पदार्थाला मी म्हणणं, हे त्या अहंकाराचं स्वरूप आहे. आणि हीच त्याला काय लागलेली आहे? आपल्या स्वस्वरूपासंबंधाने निद्रा लागलेली आहे. स्वस्वरूपा संबंधाने त्याला घनीभूत अज्ञान त्याच्या ठिकाणी आहे. म्हणून म्हणतात अहंकार निद्रा निदसुरा. आणि निद्रा दोषजन्य काय आहे? स्वप्न आहे. झोपेतच झोपेचा आश्रय झाल्याशिवाय स्वप्न पडत नाही. जागृतीच्या आश्रयाने स्वप्नासारखा जो प्रकार असतो त्याला मनोरथ असं म्हणतात. पण निद्रादोषापासून उत्पन्न होणारं जे स्वप्न आहे ते स्वप्नीच्या ओरबारा, म्हणजे स्वप्नामध्ये होणारा ओरबारा म्हणजे खटपट, धावपळ. आणि ह्या धावपळीमुळं तो संतोषे शिणे. आता धावपळ होती दोन कारणासाठी. एक होती सुखाच्या प्राप्तीसाठी आणि एक होती दुःखाच्या निवृत्तीसाठी. जर सुखाच्या प्राप्तीसाठी त्यांनी केलेला ओरबारा म्हणजे जे काही धावपळ आहे, खटपट आहे, त्या खटपटीनं त्याला जर अनुकूल विषयाची प्राप्ती किंवा भोग झाला तर संतोषे, तर त्याला आनंद होतो. आणि जर त्याच्यासाठी जर तो सुखभोग प्राप्त झाला नाही तर त्याला काय होतो? क्षीण होतो, श्रम होतात. किंवा प्रतिकूल गोष्टीच्या निवृत्तीसाठी प्रयत्न केला आणि निवृत्त झाली तर त्याला काय होतं? सुख होतं. आणि प्रतिकूल गोष्टीच्या निवृत्तीसाठी प्रयत्न करूनही त्यात जर त्याला त्या दुःखाचा उपशम किंवा दुःखाची निवृत्ती करता आली नाही तरीसुद्धा त्याला दुःख होतं. म्हणजे हे सर्व स्वप्नामध्ये त्याला श्रमही स्वप्नामध्ये होतात आणि त्याला आनंदही, हर्षसुद्धा स्वप्नामध्ये होतो. म्हणून म्हणतात की जीव जो आहे तो ह्या स्वप्नामध्ये अशा प्रकारची सुखदुःख भोगतो. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात? तुकोबाराय म्हणतात की नसत्या छंदे जग विनोदे विवळत. नसता छंद म्हणजे अहंकाराचा छंद, अनात्म पदार्थाला मी म्हणण्याचा त्याला लागलेला नाद. आणि त्यामुळं तो कारण नसताना
त्या ठिकाणी नसत्या कारणाने देहाला मी म्हणायला लागला हा छंद, आणि नसलेलं मरण आपल्यावर ओढून घेतो. अंतःकरणाला मी म्हणतो अनात्मा अंतःकरणाला, म्हणून त्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व आपल्याकडे घेतो, सुखदुःख आपल्याकडे घेतो. कारण शरीराचा अहम म्हणतो, मी अज्ञानी म्हणतो, त्याच्या सापेक्ष मी ज्ञानी होतो. ते ज्ञानी अज्ञान सापेक्ष असणारं जे ज्ञान आहे, तर त्या ज्ञान आणि अज्ञान हे कारण शरीराचे धर्म असताना ते आपल्याकडं घेतो. म्हणून संतोषे आणि शिने या अशा प्रकारे जर त्याचं तादात्म्य सोडलं तर हा काय आहे, तत्वतः हा जीव जो आहे अमर तू खरा, अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. परंतु मुख्य कारण काय असेल तर अहंकार निद्रा निदसुरा अशी त्याची स्थिती होते. नंतर माऊली सांगतात, जीव येणे नावे जया ते आळविजे स्वभावे, ते आधिदैवत जाणावे पंचायतनीचे. असं सांगतात की आता ह्या सर्वाचा अर्थ काय झाला, हे आधिदैवाचं स्वरूप सांगतात. या ठिकाणी आधिदैवत नेमकं म्हणायचं कोणाला तर जीव येणे नावे, जीव ह्या नावाने स्वभावे जयाते आळविते, स्वाभाविकपणे सहज, म्हणजे इथं कुठं स्वभावे म्हणजे काय, जीव या नावाने या वेदांत विश्वातमध्ये स्वाभाविक रीतीनं त्या सहजच त्याची परिभाषा केलेली आहे. जीव या नावाने संबोधलं जातं, त्याला म्हणतात की आधिदैवत, ते आधिदैवत जाणावे. थोडक्यात आधिदैवत कोणाला म्हणायचं, जीव येणे नावे आळविजे स्वभावे, जीव या नावाने ज्याला संबोधलं जातं त्यालाच या ठिकाणी आधिदैवत म्हणायचं. पण कोणतं, पंचायतनीचे आधिभूत, या ठिकाणी त्या पंचायतनामधलं हे मुख्य अभिभूत आहे. म्हणजे पंचायतन म्हणजे 5 गोष्टी, जसं आपल्याकडं विष्णू, शिव, गणेश, सूर्य, देवी ह्या पंचायतनाची उपासना काही ठिकाणी सांगितलेली आहे. स्मृतिग्रंथामध्ये किंवा पुराणांमध्ये पंचायतन उपासना सांगितलेली आहे. तसाच ह्या पंचायतनामध्ये जो एक जीव आहे तो ह्या पंचायतनातला आधिदैवत आहे. म्हणजे या ठिकाणी असणारा जीव, देह, प्राण, मन आणि बुद्धी याच्यामध्ये असणारं जे जीवतत्व आहे त्याला आधिदैवत असं म्हणतात. म्हणून हे पंचायतनीचे आधिदैवत जाणावे. ह्या पंचायतनामध्ये म्हणजे मन, बुद्धी आणि काय प्राण आणि जीव हे जर सर्व घेतलं तर या पंचायतनात मुख्य कोण आहे, जीव चैतन्य. पंचायतनामध्ये काय सांगतात, पंचायतनामध्ये जरी देवी असली, सूर्य असले, गणेश, तरी एक दैवता म्हणजे विष्णू किंवा शंकर महत्त्वाची असते, प्राधान्य तिला दिलेलं असतं. तसं या पंचायतनामध्ये जीव, मन, बुद्धी, प्राण याच्यात प्राधान्य कोणाला आहे, जीवाला आहे, आणि त्यालाच आधिदैवत असं म्हणतात. असं आधिदैवत शब्दाचं स्पष्टीकरण केलं. आता नंतर भगवान कोणत्या, जीव, देह, प्राण, मन आणि बुद्धी 5 झाले ना. त्याच्यामध्ये जो जीव आहे तो जीव जो आहे तो ह्या पंचायतनामध्ये मुख्य आहे. कारण काय, ह्या सर्वांमध्ये प्राण वगैरे या सर्वांना जर चैतन्याचं अधिष्ठान नसेल तर त्या ठिकाणी काही होणार नाही, किंवा त्यांच्यामध्ये जर अधिष्ठानाच्या प्रतिबिंबाचं ग्रहण झालं नाही तर त्यांच्या ठिकाणी कोणतंही कार्य करण्याचं सामर्थ्य नाही. म्हणून हे आधिदैव असं आहे. आपल्याकडं सांगितलं ना की तिथं प्राणाचं वर्णन केलं. सगळ्यात मध्ये श्रेष्ठ देवता कोणती तर प्राण आहे. म्हणजे प्राण जाऊ लागला तर देह पडायला लागला. पण खरं जर पाहिलं तर इथं काय आहे, प्राणाचाही प्राण कोण आहे, हा जीव आहे. किंवा प्राणामध्ये सुद्धा जर या ठिकाणी चिदात्म्याचं साह्य नसेल तर प्राणाच्या ठिकाणी, प्राणाला तर सत्ता स्फुरणच नाही कोणत्याच पदार्थाला खरं तर. पण निदान हे अहंकार, मन, बुद्धी याच्यामध्ये जीवाचं महत्त्व म्हणजे चिदाभासाचं ग्रहण करतं आणि नंतरच कार्यकारी होतं. म्हणून जीव हेच या पंचायतनामध्ये मुख्य आहे असं सांगितलं. आता यानंतर आधियज्ञ हमेवात्र, आधियज्ञ मी आहे असं परमात्मा म्हणतात. त्या आधियज्ञाचं स्वरूप सांगतात. आता येची शरीरग्रामी, जो शरीरभावाते उपशमी, तो आधियज्ञ येथगामी पंडू कुमारा. आता म्हणतात आता येची शरीरग्रामी. आता ह्याच शरीरग्रामामध्ये म्हणजे शरीररूपी गावामध्ये जो शरीरभावाते उपशमी, जो
या शरीरभावाचा म्हणजे शरीर आहे किंवा शरीरातला सत्ता आहे किंवा हे शरीर मी आहे अशा प्रकारचा भाव म्हणजे अशा प्रकारची त्याच्या अंतःकरणामध्ये असणारी जी धारणा किंवा समजूत हिचं उपशम करणारा असा जो आधियज्ञ आहे तो आधियज्ञ मी आहे. आता या ठिकाणी आधियज्ञ सांगत असताना आपल्या याच्यामध्ये सगळे यज्ञ जे कुठे केले जातात शरीराला अनुलक्षूनच शरीराला गृहीत धरूनच यज्ञ केले जातात शरीर संबंधाने. ते कोणते? देवयज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ किंवा नामजप यज्ञ तो परम, हे सगळे जे यज्ञ आहेत, ज्ञानयज्ञ, हे सगळे यज्ञ केले जातात ते ह्या मनुष्य शरीररूपी गावात केले जातात. म्हणजे जर या ठिकाणी मनुष्य शरीर नसेल तर या ठिकाणी कोणताही यज्ञ केला जात नाही. तेव्हा या सगळ्या जो शरीर येची शरीरगामी, जो शरीरभावा ते उपशमी, जो शरीरभावाचा उपशम करतो. म्हणजे या ठिकाणी खरं जेवढे जेवढे हे यज्ञ आहेत ह्या यज्ञाची अभिमानी देवता कोण आहे? भगवान परमात्मा आहे. म्हणून तो भगवान परमात्मा असल्यामुळं ह्या शरीराकडून यज्ञ होत असेल तर मी करता, यज्ञ करता या भावाचा उपशम होतो. कारण भगवान म्हणतात यज्ञवै विष्णू. जर यज्ञ म्हणजे परमात्मा असेल तर याचा अर्थ खरा आधी यज्ञ कोण आहे? परमात्मा आहे. म्हणून आधी यज्ञाचं स्वरूप म्हणजे कोण आहे? परमात्म्याचं स्वरूप आहे. जरी आपण ह्या शरीराला धरून हे यज्ञ होत असले तरी खरा ह्या यज्ञाचा भोक्ता जो आहे तर त्या यज्ञाचा भोक्ता हा परमात्माच आहे किंवा यज्ञाचं स्वरूप हा सुद्धा कोण आहे? परमात्माच आहे असं सांगतात. आणि हा परमात्मा जो आहे तो ज्या वेळेला हे सर्व जर परमात्म्याचं स्वरूप आहे तर याचा अर्थ जीवाचं किंवा माझं काय स्थान आहे त्याच्यामध्ये? शरीराचं काय स्थान आहे? शरीराचं स्थान नाही. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, अशी जेव्हा धारणा होते भक्ताची त्यावेळेला त्याच्या शरीरभावाचा आपोआपच उपशम होतो. अर्थात ईश्वर असा त्यांनी दोन्ही एक अर्थ दिलेले आहेत आधी यज्ञामध्ये की एक हिरण्यगर्भ किंवा विराट या स्वरूपाने असणारं परमात्म्याचं जे स्वरूप असे पण अर्थ दिला आणि ते पण लागेल तिथं. बरोबर आहे ना? परमात्म्या ईश्वर, विराट आणि हिरण्यगर्भ हे समष्टीचे जे स्थूल सूक्ष्म कारणाचे अभिमानी त्याचं जर आपल्याला ज्ञान झालं यथार्थ रीतीनं तर आपल्या शरीरभावाचा उपशम होणारच. किंवा दुसरा एक अर्थ असं करता येईल की येची शरीरगामी, ह्याच शरीरग्रामामध्ये जो शरीरभावा ते उपशमी, जो शरीरभावाचा उपशम करतो म्हणजे मी शरीर आहे, बरोबर ना, या भावाचा म्हणजे या धारणेचा जो उपशम करतो, निवृत्ती करतो. म्हणजे कोण? तर वृत्त्यारूढ झालेलं जे चैतन्य आहे ना ते चैतन्य मी देह आहे याची काय करते? निवृत्ती करते. बरोबर ना? आणि तो जो आधी यज्ञ आहे म्हणजे त्या वृत्त्यारूढ झालेलं जे चैतन्य आहे ते आधी यज्ञ ते माझं स्वरूप आहे. आहे की नाही? म्हणून असा पण त्याचा एक अर्थ करता येईल याच्यामध्ये. इथं काय आहे? उपासना कांड चालू आहे ना, म्हणून भक्तीच्या अर्थाने जर घेतलं तर परमात्मा आधी यज्ञ मी म्हणजे परमात्म्याचं सोपाधिक असणारं जे रूप ते सुद्धा काय आहे? परमात्म्याचं यथार्थ स्वरूपच आहे. सोपाधिक स्वरूप श्रुतीनं वर्णन केलेलं आहे. ते भक्ताला आपलं उपास्य म्हणून त्याची सेवा करता येते आणि तो परमात्मा जेव्हा अनुग्रह करतो त्यावेळेला शरीरभावाचा उपशम होतो. आता जो भगवंताचा भक्त तो काय म्हणतो? चाले हे शरीर कोणाचे या सत्ते, असं म्हणतो की नाही? तो फुटती तरुवर उष्ण काळ माशी. अशा वेळेला ज्या वेळेला आपल्याला हे आधी यज्ञाचं ज्ञान होतं त्यावेळेला शरीरभावाचा उपशमच होतो की नाही? आणि सगळं होतं कुठं? तर शरीररूपी गावातच घडतं की नाही? शरीररूपी गावातच भक्ताचाही व्यवहार आहे, शरीररूपी गावातच ज्ञानीपुरुषाचा व्यवहार आहे आणि दोन्ही ठिकाणी देहाचा मात्र काय आहे? उपशम आहे. आपलं काय? देहाचा उपशम आहे. म्हणजे देहाच्या ठिकाणी मी ही जी भावना आहे ती भक्ती सिद्धांतामध्येही आणि ज्ञान सिद्धांतामध्ये विरळ होते किंवा निराकृत होते. तिथं पूर्णपणे निराकरण होतं भक्ताचं पण. ऐक नाही, असा अर्थ केला तर काय हरकत नाही ना माऊली? असं की आता येची शरीरग्रामी, जो शरीरभावा ते उपशमी, तो अधियज्ञ येथगामी पंडू कुमारा.
जो शरीर भक्ताच्या किंवा ज्ञानीपुरुषाच्या शरीराभिमानाचे जर तो विशेष रूपाने प्रगट झाला तर देवोहम म्हणेल का अहम ब्रह्मास्मी म्हणेल. पण आहे कोण? वृत्तीवर आरूढ झालेलं चैतन्यच आहे ना. कारण काय आहे? ह्या अज्ञानाचं किंवा शरीरभावाचं उपशम करणारं ते विशेष चैतन्य आहे. आणि त्या विशेष रूपाने जेव्हा प्रगट होतो तेव्हा ते जे आदियज्ञ आहे ते आदियज्ञ कोणाचं आहे? माझं स्वरूप आहे असं सांगतात. आता हे सर्व सांगितल्यानंतर इथं तर आदियज्ञ याच्यामध्ये माऊलींनी फक्त आदियज्ञ हमेवात्र हे सांगत असताना याच्यामध्ये हे सगळं शरीररूपी गावात करता येतं. म्हणजे शरीरधारी मानवाचाच याच्यात अधिकार आहे. पुन्हा याच्यामध्ये जर तो आदियज्ञ जो आहे त्या आदियज्ञाची उपलब्धी झाली, ज्ञान झालं किंवा प्राप्ती झाली तर महत्त्वाचं लक्षण काय आहे? आदियज्ञाच्या प्राप्तीमध्ये शरीरभावाचा किंवा मी देह आहे या भावनेचा पूर्णपणे निराश होणं हे सांगतात. बरोबर ना. आणि असं असणारं आदियज्ञ हे माझं स्वरूप आहे हे म्हणत असताना इथं आदियज्ञ हे माझं स्वरूप असताना सांगतात तेव्हा तो हिरण्यगर्भ आहे का तो ईश्वर आहे का तो विराट आहे? नाही, केवळ ब्रह्मचैतन्य असाच अर्थ घ्यायचा का सर्वच तो आहे असा अर्थ घ्यायचा? सर्वच तो आहे. विराट पण अर्थ घेतला तर बरोबरच आहे. बरोबर. पण विराट म्हणजे कसा? समष्टीचा अभिमानी. हे समष्टीचा अभिमानी. आणि जीव काय आहे? व्यष्टी अभिमानी. मग व्यष्टी अभिमानी जीवाचा समष्टी अभिमानी असणाऱ्या परमात्म्याशी संबंध झाला तर त्याला व्यष्टीचा अभिमान गळून जाणार की नाही? व्यष्टीचा अभिमान गळून जाणार. आणि जर त्याच्या लक्ष्य स्वरूपाचं त्याला यथार्थ रीतीनं आत्मत्वाने ज्ञान झालं तरी शरीरभावाचा उपशम होणार. असं जे तत्व आहे, ज्या तत्व आपल्या वृत्तीमध्ये आरूढ झालं ते तत्व कोणतं आहे? आदियज्ञ. तेच परमात्मा आहे. त्या ठिकाणी केवळ ब्रह्मचैतन्य. ते ब्रह्मचैतन्य सामान्य चैतन्य का विशेष चैतन्य? विशेष चैतन्य. विशेष अहम ब्रह्मास्मी त्याकारक झालेली वृत्ती सामान्य का विशेष आहे? विशेष आहे. मग विशेष जर तुम्ही परमात्म्याचं स्वरूप आदियज्ञ म्हणत असाल त्यावेळेला हिरण्यगर्भ विराट नाही का? घेऊ शकता की नाही याच्यामध्ये? मग तुम्ही म्हणाल सामान्य चैतन्य ते नाही का? अहो, सामान्य चैतन्याच्याच अधिष्ठानावर सगळे आदिभूत आदिदैव सगळे त्याच्यावरच आहे. व्यष्टी समष्टी ईश्वरभाव विराट भाव सगळं त्याच्यावरच आहे. ऐक, असं एवढा अर्थ होतो का याच्यामधून? असं सांगतात. म्हणून तो आदियज्ञ इथगामी पंढुकुमारा. आता जर तुम्ही म्हणायला लागले की पंढुकुमारा अर्जुनाला भगवान म्हणतात हा आदियज्ञ मी आहे म्हणजे तू माझ्यापासून भिन्न आहे, हा आदियज्ञ याचं स्वरूप आहे असं म्हणण्यात भगवानाचं तात्पर्य. समजा अर्जुन म्हणायला लागलं तूच काय आहे आणि मी नाही का आदियज्ञ, तर काय म्हणतील भगवान? काय म्हणतील त्याला? तेच तर मला सांगायचं आहे. बस एवढं झालं की कामच झालं आहे की नाही? तो आदियज्ञ मीच आहे असं म्हणशील तर चांगलीच गोष्ट आहे. ऐक ना. याच्यामध्ये तुकाराम महाराज देवाची कलह करतात ना, तूच सर्वज्ञ काय परत अमर तू खरा आणि कैसा नव्हे मी दातारा. तूच एकटा अमर आहे आणि मी काय मर काय का? शरीर भावाते उपशमी. मी शरीर नाहीच आहे. ऐकी नाही. देह मी हे नव्हे सरले आणि उरले विठ्ठल आणि तोच कोण आहे? मी आहे. अमर तू खरा कैसा नव्हे मी दातारा. तू अमर आहेस मी काय मर काय आहे का? असं म्हणजे पुढं काय? चाल जाऊ संतापुढे वाद सांगेन निवाडे ना. या ठिकाणी आपण संतांच्या दरबारात बसू. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये काय याचा निर्णय केला आहे असं ते म्हणतात. आमच्या पूर्वसुरीने काय सांगितलेले? आज तुझं मज नाही भेद आणि मग हे कशाला एवढा उटारेटा केला सहज विनोद. ऐक नाही. असं जर बोलले तर त्या ठिकाणी काय होईल? देवाला सुद्धा काही आनंदच होईल. मग आदियज्ञ हे जीवाचं लक्ष्य स्वरूप हे आदियज्ञ नाही काय? आहे की नाही? जीवाचं वाच्य स्वरूप आदियज्ञ आहे का? नाही. आहे की नाही? जीवाचं वाच्य स्वरूपाला आदियज्ञ म्हणता येणार नाही. त्याला काय म्हणावं लागेल? पुरुषश्चाधिदैवतम. ते काय आहे? बरं आहे की नाही? पण आता इथं तर माऊलीने ह्या विषयाला किती म्हणजे त्याला केवढी उदात्तता आणि केवढी वस्तुनिष्ठ असं त्याचं महात्म्य सांगितले. माऊली पुढे सांगतात येर आधिदैवाधिभूत तेही मीच किर समस्त परी पंधरे किडाळा मिळत ते काय साके नव्हे. हां, आता म्हणतात खरं जर सांगायचं झालं हे त्यांनी काय एक कुठलं तरी प्रमाण दिलं आहे. मला वाटतं अखंडानंद स्वामींनी. तर की जो प्रिय शिष्य आहे त्याला विचारल्यावर तर गुरुजी सांगतात
पण न विचारता सुद्धा त्याला स्पष्टीकरण करत असतात. आणि त्यांनी एक महत्त्वाचं सांगितलं की हे सर्व सांगत असताना गुरु शिष्याच्या संवादामध्ये गुरु कधीही त्याला आग्रहाने कनिष्ठ समजून तुला मी सांगतो तर हे तू माझं ऐकलंच पाहिजे आणि तू माझं ऐकत नाही हे तुझं योग्य नाही असं कधीच म्हणत नाही. प्रियस्य स्निग्धस्य त्याला गुह्यम आप्यऋत, गुह्य असलं तरी ऋतम सत्यम हे जर असलं तर त्याला सांगितल्याशिवाय राहत नाही. त्यांनी प्रश्न विचारला असला तेवढ्याच अंशात सांगायचं असं नाही, तत्संबंधाने असणारं दुसरेही सांगतात. वास्तविक अर्जुनाने विचारलेले काय हे आधिभूत म्हणजे काय अशा वेगवेगळ्या त्याला व्याख्या सांगणं किंवा त्याचं स्पष्टीकरण करणं, काय लक्षण करणं हे भगवंताचं कर्तव्य. पण भगवान आता आदियज्ञ सांगितला की नाही, त्यांनी सांगितलं की कधी जर तुम्ही सांगितलं त्याला मी सांगतो याच्यावर विश्वास ठेव आणि तुला कळत कसं नाही, हा प्रयोग भगवंतानेच अर्जुनावर पहिल्यांदा केला. पुन्हा कधीच केला नाही 18व्या अध्यायापर्यंत. सुरुवातीलाच करून पाहिला पहिलेच याच्यामध्ये काय भगवान काय अर्जुनाला म्हणतात काय तू गोष्टी मात्र पांडित्याच्या करतो. आशोचान अन्वशोचस्त्वम प्रज्ञावादांश भाष्यते आणि गतासूंश नानुशोचंती पंडिता. हा पंडित कधी शोक करत नाही, तू पांडित्याच्या गोष्टी करतो आणि इथं मात्र शोक करतो. असं म्हणल्याने अर्जुनाचा शोक गेला का? माझ्यावर विश्वास ठेव, शोकाचं काही कारण नाही, वृथा शोक आहे असं म्हणल्याने की अर्जुनाचा गेला असता का? त्याला पुन्हा पावती देईपर्यंत नष्टो महास्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहा करिष्ये वचनम तव इथपर्यंत भगवान त्याला सांगतच गेले. ऐक नाही, एवढं सांगितल्यानंतरही पुढं श्लोक येतो ना पुन्हा आणखीन कोणता? तस्मात तो नंतरचा श्लोक आहे ना, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण. नंतर आलाय का अगोदर आलाय? अगोदर आलाय. हां, मग अगोदर आलेलं आहे. तर याच्यामध्ये त्या भगवान परमात्मा त्याला सांगतच राहिले. याचा अर्थ तिथं ज्या गोष्टी त्यांनी विचारल्या आणि न विचारलेल्या गोष्टींचं देखील स्पष्टीकरण करतात. इथं वास्तविक दुसऱ्या ठिकाणी काय ना पृष्ठा कश्यचित ब्रूयात, न विचारलं तर त्याला बोलू नये. पण या बाबतीत मात्र असं आहे, अध्यात्माच्या प्रांतामध्ये शिष्याला तत्संबंधी त्याने न विचारलेले प्रश्न पण त्याच्या आवश्यक असतील तर त्याचंही निरूपण केलं पाहिजे. आणि हीच निरूपणाची पद्धती माऊलींची. वास्तविक माऊली काय हे वेदांतातल्या प्रकरण ग्रंथात जसं अभिप्रेत्य परिहार करतात तसं केवळ हे खंडन मंडनात्मक नाही परंतु संवादात्मक आहे. हे संवाद करू आवडीने वाद आणि तुमच्या सुखाचा संवाद या रीतीनं माऊली आता इथं सांगतात की हे जे तुला व्याख्या सांगितले ना, येर आधिदैव आधिभूत, परंतु ते म्हणतात हे जे आधिदैव आधिभूत अध्यात्म तुला वेगवेगळं सांगितलं मी, परंतु तेही मीच किरत समजतं. हे सगळं काय आहे? मीच आहे, माझ्यावर आद्यस्त आहे असं सुद्धा म्हणत नाहीत. बरोबर की नाही? ह्या विषयाला किती लिहिलं, जसं मागं लिहिलं सोनियाचे 7व्या अध्यायात सोनियाचे मनी केले आणि सोनियाचे सुती ओविले तैसे जगम्या धरिले सभायाभ्यंतरी असं सांगतात. तर आधिदैव आणि आधिभूत म्हणजे जीव आणि परमात्मा हे दोन्ही कोण आहे? तेही मीच किर समजतं, ते सगळं मीच आहे. जीवाच्या ठिकाणी उपाधीची कल्पना सांगितली, परमात्म्याच्या ठिकाणी उपाधीची कल्पना सांगितली, परंतु या ठिकाणी फक्त उपही चैतन्य रूपाने मी आहे का उपाधी पण मीच आहे? बरोबर ना? का उपाधी मीच आहे? उपाधीही मीच आहे, ऐकी नाही. आधिदैवाधिभूत तेही मीच किरे समजतं. खराब बोधामध्ये हे सर्व परमात्म्याचं आहे असं न वाटतं, हे सर्व परमात्माच आहे. याला म्हणायचं की पश्चात सर्वम खल्विदम ब्रह्म. जोपर्यंत हा पदार्थ आहे मग त्याचा बाध करून, आहे की नाही, बाध करून याचा कधी सांगितलं असेल की एकदा आश्रमामध्ये गुरुवर्य वैकुंठवासी खंदारकर महाराज येत असत आणि ते शरीराने पूर्णपणे शेवटच्या काळामध्ये पूर्ण त्यांचं शरीर जे त्याला काय म्हणतो आपण रुग्णावस्थेत इतकं कृत झालं होतं आणि इतके आजारी त्यांना भरपूर होते. तर स्वामी महाराजांना ते सांगता बाधितानुवृत्तीविषयी चाललं होतं की हे जगाचा बाध करूनच ब्रह्माचं ज्ञान होतं वगैरे असं चाललं. तर ते त्यांनी सांगितलं की हे बरोबर आहे बाध करून, परंतु एक स्थिती अशी आहे का बाध करायला पदार्थ राहत नाही आणि ती खरी स्थिती आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ना बाधितानुवृत्ती, म्हणजे याचा अर्थ काय, पदार्थ मिथ्या आहे असं कळल्यावरही
त्याची प्रतीती, बरोबर ना? असाच अर्थ झाला ना. बाधित पदार्थाची अनुवृत्ती म्हणजे नंतर त्याचं विद्यमानत्व असणं, परंतु त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धीचा निराश होऊन ते मिथ्या आहे असा निश्चय होणं, हेच बाध आहे ना. बाधाचा अर्थ काय घेतो? न अप्रतीती तयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चया. हे आता ह्या पुढच्या असंसक्ती पदार्थ भावनेच्या दृष्टीने नाही ना, विचाराच्याच प्रांतामध्ये बाध केलेला, ज्याचा बाध करायचा तो पदार्थ तत्वता नसतोच का? तो अधिष्ठानच असतो का? अधिष्ठानाचंच विपरीत ज्ञान होतं. बरं, जेव्हा अधिष्ठानाचं विपरीत ज्ञान होतं तेव्हा विपरीत रूपाने ज्ञान झालेला तो पदार्थ असतो का? त्या पदार्थाचे धर्म असतात का? त्याने अधिष्ठानाचा संबंध केलेला असतो का? अधिष्ठानाला द्वैत निर्माण केलेलं असतं का? काय त्या पदार्थाला आहे म्हणण्यात उपयोग आहे? ऐक नाही. खरं तो पदार्थ या ठिकाणी काय वाटलं पाहिजे? तो पदार्थसुद्धा परमात्मा रूपच आहे अशी अनुभूती. तर ते सांगत होते की ते ब्रह्मनिष्ठ रंगनाथ महाराज परभणीकर सोनपेठला जास्त आजारी होते संधिवाताने. त्याला भेटायला गेले आणि भेटायला गेल्यावर ते म्हटले की गुरुजी म्हणजे मला खूप वेदना होतात, सुई टोचल्यासारख्या वेदना होतात, मला आता सहन होत नाही असं ते सांगत होते. आणि सांगता सांगता ते त्यांनी सांगितलं आता गुरुजी प्रारब्धाचा भोग झालाच पाहिजे. कोण म्हणालं? गुरुवर एक खंदारकर महाराज. भोग झालाच पाहिजे. आता हे आहे ते काय, आता बाधित अनुवृत्तीनं राहायचं, दुसरं काय आहे म्हणले. तर ते एकदम त्यांना रागावून म्हणले उठा इथून, बाध करायला पदार्थ असला तर ना. तर ते म्हटले की मला असं वाटलं की गुरुजी असं बोलले म्हणजे एकदम तिरस्काराने बोलले, मला ही गोष्ट तेव्हा आवडली नाही म्हटले, त्यांची गोष्ट आवडली नाही. पण आता मृत्यूची टांगती तलवार, माझा मृत्यू मला समोर दिसतो त्यावेळेला असं. आणि ते पण कधी सांगितलं असेल की ते स्वामी महाराज म्हणले खरं बोला, तुम्हाला मी संन्यासी समोर आहे, तुम्हाला माझी शपथ आहे, नाही ज्ञानेश्वर महाराजांची शपथ आहे असं म्हटले. तर मग त्यांनी सांगितलं की खरं सांगायचं म्हणजे असं आहे की मला सगळं मृत्यू आता दिसत असताना त्यावेळेला गुरुजींच्या शब्दाची शक्ती आता माझ्या लक्षात आली की बाधितानुवृत्तीतून बाध करायला पदार्थच नाही, सर्वत्र कोण आहे? अधिष्ठान. ते काय त्यांच्या भाषेत थोडं बोलले, आता मला ती शब्द नाही, पण बाध करायला पदार्थ नाही, त्याची मला आता शक्ती गुरुजी का बोलले हे मला आता वाटतं. याचा अर्थ काय आहे? हे येर आधिदैव आधिभूत हे समजतं की ह्याची मीच किरं समजतं. हे सर्व कोण आहे? मीच आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुभवाजोगे नो हे बोला ऐशे, परंतु ह्या गोष्टी तुमच्या प्रक्रियेच्या विरुद्ध आहेत का? का प्रक्रियाच हे सांगते? प्रक्रिया हे सांगते का श्रुती माताही हे सांगते? तुमची प्रक्रिया म्हणजे युक्ती आहे, ही श्रुती आहे, आणि अनुभव जो आहे तो अवाच्य आहे की नाही? आणि ह्या स्थितीत नेण्यासाठी माऊली या पदाचं नुसतं लक्षण करून सांगत नाही, न विचारता अर्जुनाला हे सांगतात की येरा अधिदैव अधिभूत तेही मीच किर समजतं. मग अगोदर तो माणूस जीवभावाला कसा काय आला? ऐक नाही. जर जीव हा परमात्माची परी दुसरा कसा झाला असं जर म्हणाल, बरं हे शास्त्रामध्ये तुम्हाला ज्या अर्थी तत्वमसी महावाक्यामध्ये जीव आणि ईश्वराचा भेद कल्पून नंतर अभेदाची सिद्धी केली जाते, बरोबर आहे की नाही? याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी कल्पित द्वैत वगैरे तुम्ही म्हणतच राहता की नाही? तर याचं कारण काय आहे? खरा तो जीव हा परमात्माच आहे. परी पंधरे किडाळा मिळतं ते काय साके नव्हे. त्यासाठी उदाहरण सांगतात, सगळं आहे, जीव जर परमात्माच आहे मग त्या जीवाला अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे की नाही, त्याच्या ठिकाणी उपासक भाव, परमात्म्याच्या ठिकाणी उपास्य भाव, ते सगळ्या श्रुतीनं त्या उपासक भावाचं केलेलं वर्णन किंवा त्याला शास्त्राने सांगितलेलं कर्म ते जीवाला सांगितले. ते कोणाला? जीवाला सांगितलं का? ईश्वराला कर्म सांगितलं आहे, जीवाला सांगितलं आहे. आणि मग त्यांनी वेद प्रतिपादित कर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे वगैरे सर्व सांगितलेले. द्वैतातलाच भाग आहे की नाही हा सगळा. मग त्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञत्व अल्पशक्तिमत्व मानलं की नाही? बरोबर की नाही? का जीव म्हणजे ईश्वर. त्याच्या वाच्यार्थात जर पाहिलं आपण तर जीवाला ईश्वर म्हणता येईल का कधी? आता तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय झाला? सर्व काही ईश्वरच आहे. त्या अखंडानंद स्वामींनी मला वाटतं वेदांत बोध कोण वाचताय? आता तुम्ही वाचता का? तर वेदांत बोधामध्ये त्यांनी लिहिलं, काय सांगायचं होतं म्हणा की काय आता लक्षात नाही. तर ह्या ठिकाणी जीव जो आहे तो ईश्वराचा अंश आहे असं परमात्मासुद्धा म्हणतात की नाही? ममैव अंशो जीवलोके. असा भेद कशासाठी केला? हा भेद आहे म्हणून केला नाही.
किंवा भेद सांगितला म्हणजे भेद आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही. मग का म्हणून त्या जीवाच्या ठिकाणी अविद्या उपाधी मानली, परमात्म्याच्या ठिकाणी इथं मलिन सत्वात्मक अविद्या उपाधी मानली आणि तिथं काय सांगितलं शुद्ध सत्वात्मक माया उपाधी मानली, बरोबर आहे ना. मग असं का म्हणून भेद केला? त्याचं भेद करण्याचं कारण काय आहे? अनुभवाचा आपलाप करता येत नाही. आणि श्रुतिमाऊली ह्या अल्पज्ञ अल्पशक्तिमान अज्ञानात भरकटलेल्या जीवांवर अत्यंत करुणा घन होऊन त्यांच्या कल्याणाचा मार्ग शोधते. आणि तो सांगत असताना त्या ठिकाणी जीवाला अल्पज्ञत्व अल्पशक्तिमत्व किंवा त्याची उपाधी अविद्या किंवा अंतःकरण मानून सांगते. त्याचं कारण काय आहे? 15 किडाळा मिळतं. अगदी 15 म्हणजे 15 नंबरचं असणारं सोनं म्हणजे शुद्ध सोनं, ते जर किडाळा मिळतं हिनकस धातूमध्ये मिळालं तर ते काय साके नव्हे, तर त्याला हिनकसपणा येत नाही का? सोनं काय आहे? शुद्धच आहे. माऊलीने कसं सांगितलं? सोनं काय आहे? शुद्ध आहे. परंतु ते हिनकस अशा जर कोणते ते रूप लोखंड कुठल्या तरी हिनकस धातूमध्ये ते जर मिळालं गेलं तर त्या ठिकाणी त्या सोन्याला कोणी शुद्ध सोनं म्हणतंय काय? त्याला हिनकसच म्हणतात का? हे म्हणत नाहीत का? तर म्हणजे साके नव्हे, ते साके म्हणजे हिनकस होत नाही का सोनं? वास्तविक माऊली सांगतात तेरी ते 15 पण न मिळे आणि किडाळाच्याही अंशा न मिळे, परी जव असे तयाचे ने मिळे तव साकेची म्हणजे. ते 15 पण तरी ते 15 पण न मिळे. समजा हिनकस भाग त्याच्यात मिश्र झाला तरी सोनं सोनंच आहे का नाही? आणि हिनकस भागच आहे, बरोबर का नाही? मग त्या सोन्याचं खरं जर पाहिलं तर त्याचं 15 पण म्हणजे त्याचं शुद्ध स्वरूप तेव्हा तरी मलिन झाले का? मलिन झालेलं नाही. बरं, तेव्हा तरी किडाळाची ह्या अंशा न मिळे. आणि त्यावेळेलाही जर किडाळ म्हणजे अशुद्ध सोनं असतं त्याच्याशी काही ते एकरूप झाले का? नाही. जर एकरूप जर ते झालं असतं तर एकरूप झालेलं हिनकस भागापासून त्याला पुन्हा शुद्ध स्वरूपात तुम्हाला कधीच निवडता आलं नसतं. तुम्ही किती तापवा सुवर्ण ते तुम्हाला शुद्ध स्वरूप, याचा अर्थ ते मूळचं शुद्ध होतं. जेव्हा तुम्ही अशुद्ध म्हणता तेव्हाही ते काय आहे? शुद्धच आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याचा हिनकस भाग काढून टाकतात तेव्हा ते आता शुद्ध झालं असं त्याच्यावर काय केला जातो? आरोप केला जातो का सोन्याचं शुद्ध पण कायमचंच आहे. पण उपाधीत जर आलं त्याला हिनकस म्हणत नाही का? हे खरे. पण जेव्हा म्हणतात तेव्हा तरी ते हिनकस झालेलं असतं काय? तेव्हा त्याच्या शुद्ध स्वरूपात काही बाद झालेला असतो काय? असं नाही. परी जेव्हा असे तयाचे निमिळे तो साकेची म्हणजे, तोपर्यंत त्याला साकं म्हणजे हे सोनं हिनकस आहे, निकृष्ट आहे असं म्हटलं जात नाही का? म्हणलं जातं, बरोबर ना? म्हटलं जातं. हे किती अपूर्व दृष्टांत दिला आहे. सोन्याचा हा दृष्टांत कुठेही सांगितला जातो, पण माऊलीने हे सांगितलं जेव्हा ते अशुद्ध असतं तेव्हाही नसतं. तसं जेव्हा मी जीव म्हणतो तेव्हा सुद्धा मी कोण असतो? जीवा मरण नव्हे स्वभावे. त्याला सुद्धा तो मरते म्हणतो तेव्हाही मरते नसतो. सुखीदुःखी म्हणतो तेव्हा सुखीदुःखी नसतो. जेव्हा कर्ता भोक्ता म्हणतो तेव्हाही त्याचा अकर्तृत्व अभोक्तृत्व तसंच असतं. याला काय म्हणतात? बंध काल्यापी बंधाभावा. ज्यावेळेला तो बद्ध समजतो त्याही वेळेला तो मुक्तच असतो. काल सांगितलं ना, स्वामी महाराजांच्या मित्राला काय म्हणले? तू रड नाही तर तिकडं काही कर, मी तुला मुक्त समजणार असं ते म्हटले. तोच त्यांना तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाला. ते परत त्याच्यानंतर जितके दिवस जिवंत होते त्यांनी परत कधी डोळ्यातून आसरू आणले नाही म्हणतात. परत ते म्हणणे मला स्वामी महाराजांनी सांगितलं. ते काय म्हणले? तुला मुक्त समज नाही तर बद्ध समज. ते एवढं बोलले की तुम्ही कीर्तनं केली लोकांना सांगितली ते कशासाठी? त्यांनी म्हणले ते लोकांसाठी केली, माझ्यासाठी केली नाही. त्यामुळं आता माझा हा जो शोक आहे, शरीराला होणारा जे दुःख आहे याच्यातून माझी मुक्तता होत नाही असं म्हटल्यावर ते स्वामी महाराजांना निघायच्या वेळेला काय म्हणले? बंडे तू काही समज स्वतःला, पण मी तुला मी गाढवाला ब्रह्म समजतो तर तुला मी मुक्त का नाही समजणार? असं म्हण त्याचा एकदम धक्काच लागला. आणि त्याच्यानंतर ते बार्शीचे होते, काही दिवस ते राहिले, पण त्यांनी असं सांगतात की मरेपर्यंत ते आनंदात राहिले की हे शरीर मरण याचं त्यांना काही वाटलं नाही. सद महापुरुषांचं काय एकदम बोध होतं. एक अर्थात कृष्णमूर्तीने केलेलं विधान आहे, म्हणजे याचा अर्थ कृष्णमूर्तींचं वाङ्मय वाचावं आणि त्याच्यात अध्यात्म शोधावं असा मात्र अर्थ नाही. परंतु काशीला तारक मठामध्ये एकाने सांगितलं होतं, हे उदाहरण म्हणून तेवढं थोडक्यात सांगतो, किंवा कधी सांगितलं असेल तर त्यांनी सांगितलं की एक मित्र एका मित्राला भेटायला गेला. चांगलं लक्षात घ्या. भेटायला गेला तर तो रडायला लागला. तर त्यांनी त्याची समजूत काढली. पुन्हा पुन्हा तो रडायला लागला.
तर ते म्हणे तू इतका रडतो याचं काय कारण? त्यांनी सांगितलं ही तुझी माझी शेवटची भेट आहे, कारण आता तू पुढं ज्या वेळेला येशील त्यावेळेला मी नसणार आणि परत मी तुला कधी दिसणार नाही, म्हणून तो पुन्हा रडायला लागला. मग त्याच्यामध्ये मग यांनी एकदम मोठ्याने रडायला सुरुवात केली. कारण तो म्हणला की तो म्हणे कारण मी मरणार. तो म्हणला हा रडायला लागला कारण म्हणे मी आता मरणार म्हणे. तर ते तो म्हणे तू का रडतो? ते म्हणे मी आता मरणार. का बरं? कारण आता तुझी माझी परत भेट होणार नाही, आहे की नाही. जर दोन जीवांची भेट होत नसेल त्याला जर मरण म्हणायचं तर आहे की नाही, तर मग तू मरण पावलात, तुझी जी मरणाची कल्पना आहे त्याप्रमाणे माझंही मरणच आहे, कारण आता तू मला दिसणार नाही आणि मी तुला दिसणार नाही, असं त्यांनी उदाहरण दिलं. तसं इथं स्वामी महाराज त्यांना म्हटले की तू काही झालं तरी काय आहे, मुक्तच आहे असं सांगितल्याबरोबर त्याचा भ्रमच निवृत्त झाला. तसं आहे इथं माऊली हे सांगतात, परी जो आशे तयाचे निमेळे तो साकेची म्हणजे असं सांगतात. आता सांगतात तैसे आधिभूतादी अगवे हे अविद्येचे पालवे झाकले तव मानावे वेगळे असे. तुम्ही सांगा बरं, केवळ व्यतिरेकपूर्वक केलेलं चिंतन, बरोबर आहे ना, आणि त्या व्यतिरेकपूर्वक केलेल्या चिंतनातून मी ब्रह्म आहे असा केलेला निश्चय, बरोबर ना, आणि जर आपल्याला खऱ्या अर्थाने सर्वत्र परमात्म्याचाच अन्वय आहे हे जर गोष्ट लक्षात घेतली नाही तर त्या चिंतनात वृक्षता असेल की नाही? बरं, त्या चिंतनाला खऱ्या अर्थाने परिपूर्णता तरी येईल काय? येईल का? कारण अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय ह्या कल्पित पदार्थाची निवृत्ती होत नाही. अधिष्ठानाच्या यथार्थ ज्ञानात कल्पित पदार्थाची सिद्धी नाही, की ज्याची निवृत्ती किंवा प्रवृत्ती ह्या दोन्ही त्याचं निराकरण करण्यात काय पुरुषार्थ आहे? बरं, त्याच्यात प्रवृत्त होण्याने काय बाध आहे की नाही? मग हे कधी कळेल? जेव्हा स्वामी महाराज नेहमी म्हणायचे जोपर्यंत अखंड अर्थाची शक्ती कळत नाही, ब्रह्म अखंड आहे किंवा ब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे, किंवा इथं शब्द काय दिला, निरपेक्ष किंवा निरतिशय अविनाशी आहे, ह्या गोष्टी कळल्यानंतर मनुष्याला कशाचं सुख आणि कशाचं दुःख, हर्ष होईल त्याला का शोक होईल, कोणत्याच गोष्टीला स्थान राहणार नाही. ठीक आहे ना? का हेच अमृतानुभवाचं म्हणणं आहे, हेच ज्ञानोबरायांनी. म्हणून काही लोक म्हणतात याच्यामध्ये अन्वय जास्त सांगितला, कोणी म्हणतं याच्यामध्ये व्यतिरेकपूर्व अन्वय सांगितला, कोणी म्हणतं केवळ अन्वय सांगितला. तुम्ही त्याला नावं काही द्या पण त्याच्यामध्ये केवळ सांगितले, आणि केवलामध्ये दुसरा पदार्थच नसतो, तर त्याच्यामध्ये भय कशाचं, दुःख कशाचं, शोक कशाचं, जन्ममरण कशाचं, यात हे कधी होईल? जर परमात्म्याच्या अतिरिक्त दुसऱ्या पदार्थाचा अभाव आहे याचाच अर्थ काय? सगळा परमात्माचा आहे, बरोबर. मग तुम्हाला ज्या वेळेला दिसतं त्यावेळेला काय दिसतं ते सुद्धा काय आहे? परमात्माचं आहे. आणि प्रमाद होतो तेव्हा परमात्माची परी दुसरा अन्यथा भाव होतो, आहे की नाही? असं समजावं, हे चिंतन करणं आवश्यक आहे की नाही? आता तैसे आधिभूतादी अघवे हे अविद्येचे पालवे झाकले तव मानावे वेगळे ऐसे. तैसे म्हणजे ते सोनं जसं आपल्या मूळ स्वरूपातच आहे, त्याच्यामध्ये कोणताच विकार होत नाही. तुम्ही जेव्हा त्याला हिनकस म्हणता तेव्हा सुद्धा ते शुद्ध स्वरूपात आहे की नाही? आणि जेव्हा त्याला तुम्ही ह्याच्यापासून दूर करता तेव्हाही त्याचं स्वरूप तसंच आहे. का ह्याचाच अर्थ झाला अन्वय व्यतिरेक स्वस्वरूपी कल्पना असती, आहे की नाही? जेव्हा तुम्ही सोनं काढता तेव्हाही ते जर तसंच आहे, आणि त्याच्यामध्ये आपलं हिनकस भाग काढता तेव्हा सुवर्ण तसंच आहे, आणि जेव्हा हिनकस भाग राहतो तेव्हाही सोनं तसंच आहे. का हा बोध झाल्याशिवाय मुक्ताची प्रतिती जगाची मुक्त होणारच नाही, आहे की नाही? हा बोध जोपर्यंत नाही तोपर्यंत हा बद्धन हा मोक्ष असाच भेद राहील की नाही? आणि हा भेद काय चांगला भेद आहे का? खरे मुक्ताचं लक्षण सांगतात काय? आयशेनी विवेके उदो चित्ती तयाशी भेदू कैसा त्रिजगती देखे आपुलेनी प्रतिती जगची मुक्त, अशी स्थिती आहे की नाही? म्हणून सांगतात. मग म्हणतात हे वेगळं वेगळं कशामुळं होतं आहे? तुम्ही म्हणाल पुन्हा माऊलीने एवढं सांगितलं पण आज्ञांतर मानलंच, आहे की नाही? अरे कोण नाही म्हणतं, अध्यारोपाच्या भाषेत मानलेलंच आहे, नंतर त्याचा अपवाद केलेला आहे. आणि माऊलींना अध्यारोप अपवादाच्या आती म्हणजे स्पर्शे ज्याला नाही ते स्वरूप सांगण्यासाठी अध्यारोप अपवाद झाला आहे. तेव्हा याच्यातला अध्यारोप खरा नाही असं नाही आम्ही म्हणत, याच्यातला अपवाद पण खरा नाही,
आहे की नाही, बरोबर आहे की नाही. म्हणून जे काही ते नर्मदा काठचे साधू स्वामी महाराज सांगायचे की त्यांचं एकच चिंतन होतं फक्त, काय, अध्यारोप अपवाद स्वस्वरूपे विकल्पो नास्ति, सुखम दुःखम स्वस्वरूपे विकल्पो नास्ति, जन्ममरण स्वस्वरूपे विकल्पो नास्ति, आज्ञान ज्ञान वृत्ती ज्ञान स्वस्वरूपे विकल्पो नास्ति. कोणतंच नाही. मी शरीरी आहे हा विकल्प नाही, का मी अशरीरी आहे हा पण विकल्प नाही, दोन्ही पण नाही. अशा प्रकारचं जे काही वस्तुनिष्ठता आहे, बरोबर ना, वस्तुनिष्ठता म्हणजे वस्तूमध्ये स्थिती करून द्यायची का वस्तूची जी स्थिती आहे ती वस्तूची स्थिती आहे तिच्यामध्ये पुन्हा निष्ठा करायची का तीच आपलं स्वरूप म्हणायचं फक्त, का हे मीच आगवे, हे सर्व कोण आहे, मीच आहे. आता तुम्ही सांगा, जे सगळ्या विश्वात भारत सोडून ज्यांचा जन्म झाला त्यांना ह्या ज्ञानोबारायांना असणाऱ्या तत्त्वज्ञानाला मुकले की नाही, आहे की नाही. तुम्ही म्हणाल सगळे कसे काय मुकले, अहो इथं असून जास्तीत जास्त मुकले तर त्यांना म्हणायला काय हरकत आहे, जरी असले कोणी तर, आहे की नाही. महाराष्ट्रात जन्मलेले जरी इतके मुकलेले आहेत तर बाहेरचे कसे बिचारे, त्यांना कसं हे होईल ज्ञान, आहे की नाही. म्हणायला काय हरकत नाही ना. तुम्ही म्हणाल जगात बाहेर कोणीच नाही असं कसं म्हणणार, आहे की नाही. आज दुसऱ्या मोठमोठ्या मॉस्कोसारख्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्ञानेश्वरीचं अध्ययन सुरू आहे, आणि मग तुम्ही कसं म्हणा, पण तरी निवडणारे किती निवडतील तिथं, एखादाच, कशा पण फार का नाही निवडणार. मग फार काय ज्यांची मायबोली त्यांना निवडे ना, तर तिथं कसे काही निवडतील, आहे की नाही जास्त. तैसे आदिभूतादी आगवे, हे अविद्येचे नि पालवे, झाकले तव मानावे वेगळे ऐसे. आता म्हणतात तैसे त्याप्रमाणे, आदिभूतादी आगवे, हे जे आदिभूतादी आगवे म्हणजे काय, आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ, हे बरोबर ना, हे जे सगळे आहेत, कर्म, अध्यात्म, ब्रह्म, सगळे हे आगवे, हे सगळे 6 पदार्थ जे आहेत ते अविद्येचे नि पालवे, त्या अविद्येच्या पलदराने झाकले, जोपर्यंत झाकलेले आहेत तव मानावे वेगळे असे. आता तुम्ही म्हणता की हे जे आहे ना आदिदैवादिभूत तेही मीची किरं समजतं. जर तूच समजत आहे तर आम्हाला आदिदैवादिभूत हे सर्व काय मानायला पाहिजे, सगळं. कहाँ पड दारू देखे अनेरा, आणि देखा तो सब वहीने घेरा, असं आम्हाला वाटायला पाहिजे की नाही. पण असं वाटतंय का, नाही वाटत. तर याचं कारण काय असं आम्ही तुम्हाला विचारू. मग ते कारण माऊली सांगतात की 6 मी आहे, पण काय झाले पुन्हा याच्यावर अविद्येचा पदर, अविद्येनं अज्ञानाने त्यांना आच्छादित केल्यामुळं त्यांचं आपल्याला ज्ञान नाही. खंडारकर महाराजांनी ह्या 6 पदार्थावर अज्ञानाचं किंवा अविद्येचा पालव किंवा पदर असल्यामुळं तुम्हाला वेगळे ऐसे किंवा मानावे, तर तोपर्यंत तुम्हाला वेगळं हे असं मानावं लागतं. वेगळं का वाटतं तुम्हाला, तर अविद्येचं पालव आहे. कोणत्या पदार्थांवर, ह्या 6 पदार्थांवर. ते 6 पदार्थ आता त्यांनी सांगितलं. ब्रह्मावर काय आवरण आहे, ब्रह्मावर आवरण असल्यामुळं आपल्याला ब्रह्म अक्षर आहे हे कळत नाही. अक्षरम परमम ब्रह्म का कळत नाही, तर त्या ब्रह्मावर अज्ञानाचं आवरण आलं. दुसरं सांगितलं की अध्यात्म जे आत्मा आहे त्याच्यावर आवरण आहे. कारण का, की प्रत्येक देहात ब्रह्म हे प्रत्येकात्म स्वरूप आहे असं सांगितलं ना. काय अक्षरम परमम ब्रह्म आणि स्वभाव अध्यात्म उच्यते. तर प्रत्येक व्यापक असणारं ब्रह्म, तेच ब्रह्म ह्या प्रत्येक शरीरामध्ये प्रत्येकात्मरूपाने जे एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी आहे, म्हणजे ते प्रत्येकात्मा आहे, ब्रह्मच आत्मा आहे, हे ज्ञान आहे का कोणाला, नाही. म्हणजे याचा अर्थ कोणावर, प्रत्येक आत्मतत्वावर म्हणजेच अध्यात्मावर सुद्धा काय आहे, आवरण आहे. आता कर्मावर आवरण आहे. कर्मावर आवरण आहे कशावरून, आपल्याला हा जो माऊलीने अर्थ केलेला आहे की संपूर्ण विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय आणि प्रलय, बरोबर आहे ना, हे सगळे ज्या अधिष्ठानावर होतात त्याला कर्म असं म्हणतात. हे आपल्याला कळतंय का, कर्माचं स्वरूप. आपल्याला कर्माचं स्वरूप एकतर लौकिक क्रिया या स्वरूपाचं आहे का वेदाने प्रतिपादन केलेलं देवतोद्देशाने केलेला द्रव्य त्याग, एवढंच आपल्याला स्वरूप माहीत आहे का, खरं त्याचं स्वरूप माहीत आहे. याचं कारण काय आहे, याचं कारण आहे आत्मस्वरूपावर, म्हणजे कर्मावर असणारं अज्ञानाचं आवरण. आता तिसरं सांगतात आधिभूतावर आवरण आहे. तर आधिभूत म्हणजे सगळे क्षर पदार्थ आहेत ना, विनाशी पदार्थ, हे आधिभूत आहे. मग आपल्याला जर कळलं असतं तर आपण या ठिकाणी ह्या अनित्य पदार्थ
मिथ्या पदार्थ यांच्याकडे प्रवृत्ती झाली असती का? नाही. याचाच अर्थ काय? आदिभूताचोर हे काय आवरण, आदिभूतम काय आदिभूतम क्षरोभावा हे आपल्याला कळलं आहे का? नाही. मग अविद्येचं आवरण मानलं पाहिजे की नाही? मग माऊलीने अविद्या मानली की नाही? का अविद्या मानून हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे की नाही? म्हणून जे लोक म्हणतात की माऊलींना काही का अविद्येचा काही संबंध नाही किंवा विवर्तवादाचं सांगायचं नाही, इथं अव्याकृत परिणाम सांगायचा किंवा चिद्विलास सांगायचा, असं म्हणता येईल का? बरं, जे मनुष्य ज्ञानेश्वरीचं चिंतन करील असं कोणीतरी ह्या गोष्टी मान्य करेल का? या ठिकाणी माऊलींना हे तर या सर्वांवर अविद्येचं आवरण सांगितलं की हे आदिभूतादी अवघवे हे अविद्येचे निपालवे. आमचा एवढा अधिकार नाही का अविद्येचं आवरण आहेच सांगण्यात सत्यत्व, आमच्या म्हणण्याला सत्यत्व येऊन देऊन आम्ही म्हणतो असा अर्थ नाही. पण जर तुम्हाला हिशेब कळायचा असेल तर अविद्या मानलीच पाहिजे, नाही का? एवढं तर म्हणता येईल का नाही तुम्हाला? तैसे आदिभूतावर आवरण आहे म्हणून जे नामरूपाधिक सगळे क्षर पदार्थ आहे का नाही, आणि आपलं सगळं जीवन कशात चालले? नाम रूप संबंध जाती क्रिया आणि भेद हा आकाराचाच प्रवाद आहे, वस्तूशी नाही का वस्तूलाच आहे असं आम्हाला वाटतंय. हे सगळं कोणाच्या ठिकाणी? वस्तूच्याच ठिकाणी मानतं की नाही? याचा अर्थ आम्हाला ह्या आदिभूताचं स्वरूप कळलं आहे का? बरे, आदिदैव जे आहे ते आदिदैव जे आहे तर आदिदैव हे परमात्माच आहे. म्हणजे जे जीव आहे त्या जीवाचं लक्ष स्वरूप आणि परमात्म्याचं लक्ष स्वरूप एक आहे. हे कळलं आहे का तुम्हाला? नाही कळलं. याचा अर्थ आदिदैवावर जीवाच्या स्वरूपावर विषयी तुम्हाला काय आहेत? पुन्हा अज्ञान आहे. त्याचा वाच्यार्थ कळला, लक्षार्थ कळला आणि लक्षार्थाचं ऐक्य कळलं, असं झालं आहे का तुम्हाला? तुम्हाला त्याचं कळत नाही. एक तर तुम्ही त्याचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ आपलं ईश्वर पदाचा वाच्यार्थ आणि जीव पदाचा वाच्यार्थ याच्यामध्ये एकता करायला गेले तर कधीच होऊ शकत नाही, आहे की नाही? आणि लक्षात भेद करायला गेले तर कधीच होत नाही. हे तुम्हाला पण याचं तत्त्व कळलं असतं तर तुम्हाला आदियज्ञाविषयी आवरण राहिलं असतं का? आपला आधी दैवाविषयी म्हणजे जीवाच्या स्वरूपाविषयी का? ते पण अज्ञान आहेच आहे. आता आदियज्ञावर आवरण आहे. आदियज्ञ कोण आहे? परमात्मा आहे, बरोबर ना? आदियज्ञ कोण आहे? परमात्मा आहे. परंतु हा परमात्मा नित्यमुक्त आहे आणि बरोबर ना, हा परमात्मा नित्यमुक्त आहे असं समजून आपल्याला तो ब्रह्मरूप आहे हे कळलं का? जो परमात्मा आदियज्ञ, भगवान काय म्हणतात? आदियज्ञ, चांगलं बघा, आदियज्ञ अहमेवात्र, अहम एवात्र, मीच आदियज्ञ. मीच आदियज्ञ म्हणजे बोट दाखवून दिलेलं त्याचं जे वाच्य स्वरूपाकडेच बोट दाखवेल ना, बरोबर ना? मग ते आदियज्ञ हे आपल्याला कळतं का? त्याचं जे अधिष्ठान आहे ते आदियज्ञ. बोला ना. दोन्ही कळत नाही. जर कळालं असतं तर काय केलं असतं तुम्ही? त्याच्या ज्या कल्पित भागाचा काय केला असता? निराश केला असता. तिथं तुम्ही काय केली असती? भागत्याग लक्षणा केली असती, बरोबर ना? आणि त्याच्या यथार्थ ज्ञान झाले का तुम्हाला? यथार्थ ज्ञान तुम्ही काय म्हणतात? नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भावन मी भक्त तू देव आयुष्य करी. हे जीव आणि शिवाचं नित्य संचलेलं ऐक्य याचं तरी ज्ञान आहे का तुम्हाला? नाही. म्हणून अशा रीतीनं सांगितलं. आणि हे जोपर्यंत अज्ञान आहेत तोपर्यंत तव वेगळे आयुष्य मानावे, तोपर्यंत जीव हा परमात्म्याहून भिन्न आहे असं मानावं. तुम्ही म्हणा भिन्न म्हणजे शेवटी भिन्नच मानला पाहिजे का? भिन्नत्व सिद्ध करायचं. जोपर्यंत यथार्थ समजूत झाली नाही म्हणून तो जीव आहे असं आम्ही म्हणतो. तो नाहीतर तो जर म्हणेल का मी ब्रह्म आहे तर आम्ही असं म्हणू का त्याला? का आम्ही त्याला वंदन करू? आहे की नाही? आम्ही त्याला वंदन करू, त्याला आम्ही गुरु करू, तो आमचा आदर्श होईल असं आहे. तेची अविद्येची जवनिक फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे, मग म्हणू एक होनी जरी आटे तरी काय दोन्ही होती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.